ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि मुलांना विज्ञानाची गोडी लावणारे लेखक पद्मविभूषण डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचं आज निधन झालं। पुण्यातील राहत्या घरी नारळीकर यांनी अखेरचा श्वास घेतला। नारळीकर यांनी आपलं संपूर्ण जीवन खगोलशास्त्र या जटिल विषयाच्या अभ्यासासाठी वाहून घेतलं होतं। जयंत नारळीकर हे एक असे शास्त्रज्ञ होते ज्यांनी विश्वाच्या उत्पत्तीसारख्या गुंतागुंतीच्या विषयावर उल्लेखनीय योगदान दिलं होतं। एवढंच नाही तर अवकाशातील रहस्य मुलांमध्ये लोकप्रिय केली। सहज आणि सोप्या शब्दात मुलांना विश्वाची सफर घडवणारे नारळीकर हे लहान मुलांना खूप प्रिय होते। डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला। त्यांचे वडील रँगलर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ होते आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुखही होते। तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या। शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर जयंत नारळीकर यांनी विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली। पुढे उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनच्या केम्ब्रिज विद्यापीठात गेले। तिथे त्यांनी BA, MA आणि PhD पूर्ण केले। याशिवाय रँगलर ही पदवी, खगोलशास्त्राचा टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार आणि इतर अनेक बक्षिसही त्यांनी पटकावली। केम्ब्रिज विद्यापीठात असताना नारळीकर यांनी जगभरातील आघाडीच्या खगोलशास्त्रज्ञांपैकी एक असणाऱ्या फ्रेड हॉईल यांच्यासोबत काम केलं। फ्रेड हॉईल हे नारळीकरांचे गुरु होते। 1966 साली जेव्हा हॉईल यांनी केम्ब्रिज येथे इन्स्टिट्यूट ऑफ थिओरिटिकल ॲस्ट्रॉनॉमी नावाची जी स्वतःची संस्था सुरू केली, त्यात डॉक्टर नारळीकरांचाही महत्त्वाचा वाटा होता। 1966 ते 1972 पर्यंत नारळीकर आणि हॉईल यांनी एकत्र काम केलं। गुरुत्वाकर्षणावर दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडला तो हॉईल नारळीकर सिद्धांत या नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध आहे। जयंत नारळीकर आणि त्यांचे गुरु फ्रेड हॉईल हे कायम चर्चेत राहतात ते एका सिद्धांतामुळे, तो म्हणजे स्टेडी स्टेट थिअरीचा सिद्धांत। डॉक्टर नारळीकरांनी फ्रेड हॉईल यांच्यासोबत ही थिअरी मांडली। विश्व प्रसरण पावत नसून ते स्थिर आहे, अनादी काळापासून या स्थितीत आहे, हे या सिद्धांताचं मूळ। तर या उलट सर्वत्र प्रसिद्ध असलेली थिअरी म्हणजे बिग बँग थिअरी। अर्थात बिग बँग थिअरीचा हा सिद्धांत जरी जुना असला तरी या गुरु शिष्याच्या जोडीने या सिद्धांतावरच काही प्रश्न उपस्थित केले आणि त्या प्रश्नांची उत्तरं अजूनही शास्त्रज्ञ शोधतायत। नारळीकर आणि फ्रेड यांच्या मते विश्वाची निर्मिती एका महास्फोटाने झालीच नाही। जर असं झालं असेल तर त्याआधी ब्रह्मांडात काय होतं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। फ्रेड आणि नारळीकर यांच्या मतानुसार विश्वाची निर्मिती ही एका महास्फोटाने झाली असेल तर एकेकाळी या सगळ्या आकाशगंगा एकाच ठिकाणी असल्या पाहिजेत, पण तसं दिसत नाही। काही निरीक्षणातून हे दिसून येतं की आपल्या आकाशगंगा इतर आकाशगंगांपासून दूर चालल्यात। याशिवाय काही आकाशगंगांचं वय पाहिलं तर त्या बिग बँगच्या वेळी आल्या कुठून असा प्रश्नही उपस्थित होतो। त्यामुळे बिग बँग थिअरीबाबत नारळीकर आणि फ्रेड हॉईल या जोडीने उपस्थित केलेले प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। खरं तर परदेशात उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर तिथेच सर्व सुख हात जोडून उभं असताना जयंत नारळीकर हे मायदेशी परतले। आपलं ज्ञान आणि शिक्षण हे देशासाठी या भावनेतून ते कार्यरत राहिले। भारतात परतल्यानंतर त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत म्हणजेच TIFR मध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं। 1988 मध्ये त्यांनी पुण्यात आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र अर्थात आयुकाची स्थापना केली। खगोलशास्त्र सोप्या मराठीत मांडण्यासाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली। विज्ञान आणि साहित्य याची जोड घालून एकाच वेळी त्यांनी आपल्या चिकित्सकतेसह रसिकतेचा परिचय घडवला होता। डॉक्टर जयंत नारळीकर यांनी अ कॉस्मिक ॲडव्हेंचर, 7 वंडर्स ऑफ कॉस्मॉस, अंतराळातील भस्मासूर, गणित आणि विज्ञान, युगायुगांची जुगलबंदी, प्रेषित, व्हायरस, यक्षांची देणगी, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, अंतराळातील स्फोट, नभात हसरे तारे, विज्ञानाची गरुड झेप, वामन परत न आला, कृष्णमेघ, विज्ञान गंगेची अवखळ वळणे, अभयारण्य, सृष्टी विज्ञान गाथाची अनेक पुस्तके, टाइम मशीनची किमया अशी अनेक पुस्तकं लिहून साहित्यात मोलाची भर टाकली आहे। डॉक्टर जयंत नारळीकर यांचे 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्रही प्रकाशित झाले। त्यांच्या आत्मचरित्राला 2014 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला। मराठी साहित्यात विज्ञान साहित्याला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली। डॉक्टर जयंत नारळीकर यांचं निधन हा वैज्ञानिक आणि साहित्यिक क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे। त्यांचं संशोधन आणि साहित्य पुढील पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील। त्यांनी घडवलेला विज्ञान आणि साहित्याचा अनोखा संगम आपल्या सर्वांसाठीच अमूल्य ठेवा आहे।
अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.